हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. प्रशिक्षण माय बापो, सगळ्यांचं भविष्य पाहिलं. आता या सोंगी भारुडामध्ये एक प्रकार आहे. दोन भारुडांच्या मध्ये ज्याला सांधा जोडणी प्रकार म्हणतात तो, आणि ती एक छोटीशी मिमिक्री. कारण येणारी जी भारुड आहे ती फार उत्कृष्ट आणि सुंदर. कारण ती संस्कृती 6000 वर्षापूर्वीची आम्ही विसरलोय. ती संस्कृती जागं करण्यासाठी, कारण खेड्यापाड्यात जिकडं तिकडं जनरल स्टोअर्स झाले आणि त्या जुन्या वैदिनबाया आपल्याला आता पाहायला मिळत नाही. ती शेंबडे मेंबडे लेकरू ती मिळत नाही पाहायला. आणि ते येणार त्याच्या सांधा जोडणीसाठी अगोदर सुंदरसा आवाजांचा कार्यक्रम आमचे शाही राजपूत काढतील. 1-2 मिनिटासाठी मिमिक्री तुमची करमणूक म्हणून. आताच दादाने सांगितल्यानुसार आवाजाचा कार्यक्रम. सर्वप्रथम कोकिळेचा आवाज, नंतर पेरते हो बुलेट गाडीचा आवाज, मांजराचं भांडण, गाढवाचा आवाज आणि क्लारनेटच्या स्वरामध्ये एक छोटीशी धून आपल्यासमोर सादर होईल. सर्वप्रथम कोकिळेचा आवाज. धन्यवाद. यानंतर पेरते हो, कोणी त्याला पपया म्हणताय. धन्यवाद. यानंतर बुलेट गाडीचा आवाज. किक मारल्यानंतर गाडी चालू होईल आणि क्लच सोडल्यानंतर गाडीच्या आवाजात बदल होईल. गाडी चालू झाली. गाडी अंगावर येणार नाही, भीती बाळगू नका. धन्यवाद. यानंतर मांजराचं भांडण. बोक्या एकीकडे बसलेला आहे आणि मांजर दुसरीकडे बसलेली, आणि बसलेल्या आवाजात बोक्या ओरडायला सुरुवात करतो आणि तो विचारतो, तो काय, तो काय. पलीकडून आवाज येतो, म्याऊ म्याऊ. मग एवढ्यावर ते थांबत नाही आणि मग ते भांडणाला सुरुवात, म्याऊ म्याऊ. धन्यवाद. यानंतर गाढवाचा आवाज. प्रत्येक कारखानावाल्यांनी गाड्यांसाठी अर्जंट ब्रेक वापरलेत, मात्र परमेश्वरानं या गाढवाच्या गाडीसाठी कुठलाच ब्रेक वापरलेला नाही. तर आपल्या स्टेज पासून जर त्यांनी गिअर टाकला तर मला वाटत नाही पुढच्या कमानीपर्यंत ब्रेक लागेल. आणि या धांदलीत जर आमचा एखादा भाऊ रस्त्यात आला तर त्याला उडून द्यायला बसले, कारण गाढवाला सवय असते किक मारायची. तर असा या गाढवाचा आवाज. लागलं ब्रेक. धन्यवाद. किती मी भाग्यवान की तुम्ही माझ्या त्या गाढवाच्या आवाजालाही टाळ्या वाजवाल. असो. यानंतर क्लारनेटच्या स्वरामध्ये एक छोटीशी धून. पुढील कार्यक्रम भाकरे महाराज सुरुवात करतील असे मी त्यांना विनंती करतो. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.